नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओंकारकर अकॅडमी आयोजित ऑनलाईन टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 2 मधल्या उरलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. 8 गुणिले 0.8 गुणिले 0.008 असं दिलेलं आहे. दशांश अपूर्णांक वजा चिन्ह पाहिल्यानंतर बऱ्याच मुलांना ती उदाहरणं कठीण वाटू लागतात, पण तसं काही नाहीये. थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला ही उदाहरणं अगदी सहज सोडवता येतील. यामध्ये पहिल्यांदा तुम्ही दशांशस्थळ नाही असं गृहीत धरून गुणाकार करा. म्हणजे पहिलं 8 आहे, 0.8 म्हणजेच त्यामध्ये पूर्ण संख्या 8 आहे. परत 0.008 मध्ये संख्या 8 आहे, म्हणजेच त्या संख्यांचा गुणाकार किती झाला? 8 8 64, 64 8 512. मग त्यानंतर उत्तर अंतिम उत्तर काढत असताना मग दशांश चिन्हांचा विचार करा. आता याच्या उत्तरामध्ये 512 हे अंक असणारच आहेत. फक्त तुम्हाला दशांश स्थळाचं स्थान निश्चित करायचंय. दशांश स्थळाचं स्थान निश्चित करण्यासाठी मूळ उदाहरणामध्ये असणारे दशांश चिन्हानंतरचे अंक मोजा. या ठिकाणी पहिल्या 8 मध्ये दशांश स्थळ नाहीये, इथे दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, इथे दशांश चिन्हानंतर 1 2 3 अंक आहेत. एकूण अंक किती झाले? हे एकूण अंक झाले 4. म्हणजे 4 घरं दशांश स्थळ तुम्हाला काय करावं लागणार आहे? डावीकडे द्यावं लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एक घर 2चं असेल, पुढचं 1चं, परत 5चं, 3च घरं झाली. एक घर कमी पडते म्हणून शून्याचं साह्य घ्यायचं, 0.0512. अगदी सोपं आहे. पहिल्यांदा दशांश स्थळ नाही असं गृहीत धरा, गुणाकार करा, तो 512 आला. मग पुन्हा या संख्यामधली दशांश स्थळ मोजा. इथे 1 आणि इथे 3 4. अगदी तुमच्या लक्षात येईल की सर्वच पर्यायामध्ये 512 आहे. फक्त तुम्हाला दशांश स्थळ निश्चित करायचंय आणि त्यासाठी आपण काय केलं की इथे 1 आणि हे 3 4 घरं आहेत, म्हणून 4 घरं दशांश स्थळ मागे असलेला पर्याय निवडला, 0.0512. 0.0512. नक्की समजलंय सर्वांना? तर यामध्ये तर दुसरं उदाहरण आपण पाहू. एका संख्येच्या 3/5च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास ती संख्या मिळते. आता हे उदाहरण पहिल्यांदा आपण समीकरणाने सोडवू. समजा ती संख्या x मानू. ती संख्या x मानू. समीकरणाने थोडासा वेळ जाईल, पण ती शास्त्रीय पद्धत आहे, त्यामुळे आपण समीकरणाने पहिल्यांदा सोडवू. का समीकरणांचा जास्तीत जास्त सराव जर झाला तुमचा तर तुम्ही कोणत्याही प्रकारची शाब्दिक उदाहरणं सोडवू शकता. त्यामुळे सर्वप्रथम समीकरणाने बघू, नंतर आपण पर्यायावरून किंवा अगदी शॉर्टकट मेथडने ते पाहण्याचा प्रयत्न करू. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल ती संख्या x मानू. आता ती संख्या x मानली तर उदाहरणातल्या अटीनुसार काय होतंय? एका संख्येच्या 3/5. एका संख्येचा 3/5 म्हणजे x गुणिले 3/5. च्या 2/3 मध्ये त्याचा परत 2/3 म्हणजे 2/3. त्यामध्ये 15 मिळवल्यास म्हणजे अधिक 15, तर तीच संख्या मिळते. एका संख्येचा 3/5 त्याचा 2/3 केला आणि त्यात 15 मिळवले तर तीच संख्या मिळते. बरोबर? तर इथे तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने हे समीकरण तयार झालं. हे समीकरण तयार झाल्यावर इथे हे 3 3 कॅन्सल होतील. x गुणिले 2 2x येतील, छेद 5 अधिक 15 बरोबर x. अशा पद्धतीने हे समीकरण तयार होईल. आता यामध्ये पुढे काय होणार आहे? पक्षांतर होईल. 2x छेद 5 अधिक xचं पक्षांतर वजा x अधिक 15चं पक्षांतर वजा 15. हे समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला अर्थातच ही वजाबाकी करावी लागेल. तिरकस गुणाकार कराल, 2x 1 2x वजा 5x, तिरकस गुणाकार 5 गुणिले x 5x छेद 5 बरोबर वजा 15 आले. 2x वजा 5x ची वजाबाकी वजा 3x होईल आणि हे भागिले 5 जे आहेत हे वजा 15ला गुणिले 5 होतील. जे डिवाइड आहे ते मल्टिप्लाय होतील. मग वजा 3x बरोबर 15 5 75 वजा 75 येतील. मग x बरोबर वजा 75 हे गुणिले वजा 3 भागिले वजा 3 होतील आणि मग x बरोबर साहजिकच काय होईल? 75 वजा वजा आहेत, उत्तर अधिक येईल. 3 1 3 25 3 75. x बरोबर 25 असेल. जर समीकरणाने सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल याचं उत्तर किती आहे? 25. समजा तुम्हाला समीकरणाने सोडवता येत नसेल किंवा सोडवण्यासाठी वेळ जात असेल तर तुम्ही काय कराल? बघा, एका संख्येच्या 3/5च्या 2/3 मध्ये 15 मिळवले तर ती संख्या मिळते. बरोबर? आता 15 मिळवल्यास ती संख्या मिळते. म्हणजे तुम्हाला इथं हे जे पर्याय आहेत ह्या प्रत्येकाचा पहिल्यांदा 3/5 आणि 2/3 काढावा लागेल. समजा आपण 20चा 3/5 काढायला गेलो
3/5 गुणिले 2/3 काढायला गेलो तर बघा हे 3 गेलेले आहेत. 5 एके 5, 5 चोक 20, 4 दुने 8. 15 आणि 8 किती होत आहेत? 23. म्हणजे ती संख्या 20 ही संख्या मिळत नाही. मग तुम्ही दुसऱ्या पर्यायावर याल. 25. 25चा तुम्ही 3/5 काढलात. पुन्हाचा 2/5 काढला तर तुमच्या लक्षात येईल. सॉरी 2/3 काढलात तर तुमच्या लक्षात येईल हे 3 जातील. 5 एके 5, 5 5 25, 5 दुने 10. 5 दुने 10. बरोबर. म्हणजेच जर 15 मध्ये तुम्ही 10 मिळवले तर 15 आणि 10 किती होणार आहेत? 25 होणार आहेत. म्हणजे तुमचं उत्तर किती असणार आहे? 25. असा पडताळा घेऊन तुम्हाला पर्यायावरून ते उत्तर काढावं लागेल. नक्की लक्षात आलंय का बघा. आपण परत एकदा पर्यायावरून उत्तर कसं काढलंय हे बघू. आता पर्यायावरून तुम्हाला लगेच नाही समजणार की हे 2 क्रमांकाचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये 20 हा अंक आहे. 20चा 3/5 आणि 2/3 काढावा लागेल. 3 कॅन्सल होतील. 5 एके 5, 5 चोक 20, 4 दुने 8 येतील. पण जर मी 15 मध्ये 8 मिळवले तर 8 अधिक 15 किती येत आहेत? 23 येत आहेत. पण माझी संख्या किती आहे? 20 आहे. म्हणजेच उदाहरणातली अट पाळली जात नाही. म्हणजे हे उत्तर असू शकत नाही. मग 25 घेतलं. 25ला 3/5 ने गुणलं. पुन्हा त्याचा 2/3 घेतला तर 3 जातील. 5 एके 5, 5 5 25, 5 दुने 10 येतील. आणि जर 10 मध्ये मी 15 मिळवले तर तुमच्या लक्षात येईल की 10 अधिक 15 किती होत आहेत? 25. म्हणजे ही उदाहरणातली अट पाळली जाते. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? 25 असेल. पुढे 23वा प्रश्न आहे. 0.0361 याचं घनमूळ काढायचं आहे. आता इथं तुम्ही हे सगळे पर्याय बघितलं लक्षात येते तुमच्या की याच्यामध्ये जी वर्गमूळ काढायचं आहे 0.0361. तर हे पर्याय पाहिल्यावरच लक्षात येते की 361 कुणाचा वर्ग आहे? 19चा. त्यामुळे 361चं वर्गमूळ किती असणार आहे? 19. फक्त प्रश्न आहे दशांशस्थळांचा. तर वर्गमूळ काढत असताना मूळ संख्येमध्ये जेवढी दशांशस्थळं आहेत म्हणजे इथे दशांशस्थळानंतर 4 अंक आहेत. ह्या 4ला 2 नी भागलात तर उत्तर किती येते? 2. मग उत्तरामध्ये म्हणजेच वर्गमुळामध्ये तुम्हाला 2 घरं दशांशस्थळ मागे द्यावं लागतं. 2 घर मागे द्यावं लागतं म्हणजे 1 9चं 1 1चं हे 0.19 आले. 0.19 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न खूप छान आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षांना विचारलेला आहे. काय म्हटलंय बघा. 3 अधिक 33 अधिक पुढे 333 याच क्रमाने 3333 याच क्रमाने पुढे तुमच्या लक्षात येईल 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती वेळा 3 आलेले आहेत? 12. म्हणजेच याच क्रमाने ह्या संख्या वाढत गेल्या तर अशा किती संख्या येतील? 12 संख्या येतील. आणि शेवटच्या संख्येमध्ये किती अंक असणार आहेत? असेच 12 वेळा 3 असतील. बरोबर. पण आपल्याला संपूर्ण बेरीज नाही करायची. आपल्याला फक्त शतक स्थानचा अंक मिळवायचा आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे? शतक स्थानचा अंक मिळवायचा आहे. तुमच्या लक्षात येईल इथे जर या पद्धतीने आपण बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल की 12 संख्या आहेत. म्हणजेच एकक स्थानी जी बेरीज येईल ती किती अंकांची असणार आहे? 12 अंकांची. आणि प्रत्येक अंक किती आहे? 3. त्यामुळे एकक स्थानची जर आपण बेरीज करत आलो तर 3 अधिक 3 अधिक 3 या क्रमाने 12 36 अशी बेरीज येईल. किती बेरीज येईल? 12 36. आता 36चा 6 आपण इथे लिहिणार आहे. याच्यातला जो 3 आहे हा 3 पुढे हातचा मिळवला जाईल म्हणजे तो 3 इथे जाईल. बरोबर. आता दशक स्थानी काय होणार आहे? दशक स्थानचा अंक काढताना इथे 0 असणार आहे. म्हणजे एकूण अंक किती येतील? 11. बरोबर. म्हणजेच 11 गुणिले 3. पण एक कॅरी आलेला आहे, हातचा आलेला आहे, 3 आलाय. 11 33 अधिक 3 किती होतील? 36. 36चे परत इथे 6 उरतील. पुन्हा याचा हातचा 3 जाईल. आता शतक स्थानी काय होणार आहे बघा. शतक स्थानी इथेही 0 असेल, इथेही 0 असेल. म्हणजेच 12 संख्यांच्या पैकी फक्त 10च अंक येतील. त्यामुळे शतक स्थानचा अंक काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे? शतक स्थानचा अंक बरोबर 10 गुणिले 3 आणि हा हातचा 3 असेल अधिक 3. म्हणजेच किती होतील? 30 अधिक 3 33 होतील. 33 मधला 3 शतक 33 मधला जो 3 आहे हा 3 शतक स्थानी जाईल आणि पुढचा 3 हातचा जाईल. आपल्या हातच्याशी मतलब काही घेणं देणं नाहीये. आपल्याला 3 हे उत्तर शोधायचं आहे. शतक स्थानचा अंक शोधायचा आहे. त्यामुळे तो शतक स्थानचा अंक किती असला पाहिजे? 3 असला पाहिजे. बघा लक्ष द्या.
एकूण संख्या 12 आहेत म्हणजे एकक स्थानी 12 त्रिक 36, म्हणजे त्यातला काय होणार आहे, 36चा 6 लिहिणार, हातचा 3 जाईल. मग दशक स्थानी इथे 0 आहे म्हणजे 11 अंक येतील, 11 त्रिक 33 अधिक 3 36, 36चा 6 लिहाल, परत हातचा 3 जाईल. मग शतक स्थानी 10 अंक असतील, 10 त्रिक 30 आणि हातचा 3 33 येतील, 33चा 3 त्या शतक स्थानचा अंक असणार आहे. पुढचं गुणाकार किंवा ती पदावली अतिशय छान असं उदाहरण आहे बघा. 999 गुणिले 999 अधिक 999. अर्थात हे उत्तर बहुतेक सर्वांचं बरोबर येईल, पण हे किती वेळा सोडवता हे अत्यंत महत्वाचं आहे. जर समजा हे उदाहरण सोडवत असताना तुम्ही 999 गुणिले 999 हा गुणाकार केला, पुन्हा त्याच्यात 999 मिळवले तर कदाचित उत्तर बरोबर येईल, चुकण्याच्या शक्यता जास्त आहेत. कारण गुणाकार, हातचा वगैरे बेरीज हे करत असताना कुठे ना तरी परीक्षेच्या त्या गोंधळामध्ये अनवधानाने एखादी चूक होऊ शकते. मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागतंय की या ठिकाणी बघा शॉर्टकट काय लक्षात ठेवायचा, 999 गुणिले 999 अधिक 999 आहेत. याचा अर्थ हे 999 एके 999 बरोबर. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तरी तीच संख्या मिळते, त्यामुळे आपण इथे गुणिले 1 केलं. आता तुमच्या लक्षात येईल की हे जे अधिकचं चिन्ह आहे, जे प्लस साइन आहे, त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे 999 हा अंक समान आहे, म्हणून आपण काय केलं, त्याच्यातला 999 कॉमन काढला. जर 999 कॉमन काढला तर काय उरतोय आपल्यासाठी, इथे 1 उरतोय बरोबर. 999 कॉमन काढला, इथे 999 राहिले, इथे 1 राहिला. मग 999 अधिक 1 बरोबर तुमच्या लक्षात येईल की 1000. आणि मग 999 ला 1000 ने गुणलं म्हणजे काय होणार आहे, गुणाकार करत बसण्याची गरज नाही, एकावर 3 शून्य आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला 3 शून्य द्यावे लागतील. 9,99,000 हे तुमचं उत्तर असणार आहे. काय उत्तर असेल, 9,99,000. पुढचं आहे एका संख्येला असं गृहीत धरा, तिथे एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो, बाकी 14 उरते. आता इथे संख्या वगैरे काढत नाही बसायचं, लक्षात ठेवा. एका संख्येला हे समजा x ही संख्या आहे, तिला 26 ने भागलं तर भागाकार 14 येतोय आणि त्याचं जी बाकी आहे ही बाकी 14 उरते. भागाकार किती असणार आहे, 14 आहे आणि बाकी देखील 14 आहे. तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल, तर इथे तुमच्या लक्षात येईल की ज्या संख्येला 26 ने भाग जातोय त्या संख्येला 13 ने देखील भाग जाणार आहे बरोबर. म्हणजे 26 ला 13 ने भाग जातोय म्हणजे त्या संख्येला सुद्धा, म्हणजे जर 26 ने भाग जाणाऱ्या संख्येला 13 ने भाग जाईल. मग तुम्हाला काय करावं लागेल की 26 ही मोठी संख्या आहे, जर 26 ने भागलं तर बाकी 14 येते, 13 ने भागलं तर बाकी किती उरेल. अर्थात ही 14 हा जो अंक आहे हा 13 पेक्षा मोठा आहे, म्हणून फक्त आपण हे उदाहरण सोडवताना काय करायचं, त्या 14 लाच 13 ने भागायचं. 13 एके 13, बाकी उरली 1. किती बाकी उरणार आहे, 1 उरणार आहे. किती बाकी उरेल, 1. नक्की लक्षात येते का मित्रांनो. बघा, एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते. तर त्या संख्येला 13 ने भागलं तर पहिलं हे लक्षात घ्यायचं की 13 ने 26 ला भाग जातो का, तर हो, पूर्ण भाग जातो. 13 ला 26 ने पूर्ण भाग जातो. मग उरलेली बाकी 14 पेक्षा मोठी आहे का, 14 पेक्षा लहान असती तर साहजिकच काय झालं असतं, तीच बाकी उरली असती, पण ती 14 पेक्षा मोठी आहे आणि म्हणून तुम्ही काय कराल की त्याला 14 ला 13 ने भागा. 14 ला 13 ने भागल्यावर 13 एके 13, बाकी 1 उरेल. हे तुमचं अंतिम उत्तर असणार आहे. नक्की लक्षात येईल सर्वांच्या. जर एखाद्या संख्येला 26 ने भाग जातो तर त्या संख्येला 13 ने देखील भाग जातो. उदाहरणार्थ म्हटलं, एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते. भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते असं जर म्हटलंय तर तुम्हाला 13 ने भागल्यास बाकी किती येईल हे काढायचंय. तर काय करायचं, फक्त या 14 ला 13 ने भागायचं. जी बाकी असेल ती तुमची पूर्ण उदाहरणाची बाकी असेल. कारण का की उरलेल्या बाकीला भागताना साहजिकच 13 ने पूर्ण भाग जाणार आहे 13 ला, त्यातला 1 उरला, ही एकच बाकी उरलेली असेल. त्यामुळे फक्त बाकीला तुम्ही 13 ने भागून ते उत्तर काढायचंय. पुढचं पदावली सोडवायचंय. 15 गुणिले 76 भागिले 19 वजा 19. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं, पदावली सोडवत असताना आपल्याला काय करावं लागतंय, तर पदावली सोडवत असताना तुम्हाला पहिल्यांदा बॉडमास्टर रूल वापरावा लागतो. बॉडमास्टर रूल याचा अर्थ ब्रॅकेट, ऑफ,
डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन. आता इथे ब्रॅकेट नाहीये, ऑफ नाहीये, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार करावा लागेल. म्हणजेच 15 गुणिले 76 भागिले 19 केले तर 19 चोक 76. याचा भागाकार किती असणार आहे, 4 वजा 19. त्याच्यानंतर भागाकारानंतर तुम्हाला काय करावं लागेल, गुणाकार. 15 चोक 60. 60 वजा 19 केले, शेवटी वजाबाकी कराल, तुमचं उत्तर किती असणार आहे, 41. पदावली सोडवत असताना पहिल्यांदा भागाकार कराल. 76 भागिले 19 केल्यानंतर 4 आलं. 15 चोक 60, 60 मधून 19 गेले, तुमचं उत्तर 41 असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सुरक्षा सेवांमध्ये सर्वोच्च सैन्य पुरस्कार कोणता आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना अंमलात आली आणि ज्या दिवशी राज्यघटना अंमलात आली त्याच दिवसापासून हे सर्वोच्च सैन्य पुरस्कार सुरू करण्यात आले. अर्थात ह्या सर्वोच्च सैन्य पुरस्कारामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष रणांगणावर शत्रूशी लढत असताना ज्यावेळेला एखादा सैनिक धारातीर्थी पडतो किंवा शौर्य गाजवतो, त्या शौर्यासाठी त्याला दिले जाणारे पुरस्कार जे आहेत ते कोणते आहेत, परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र. म्हणजे त्याच्यातला सर्वोत्तम पुरस्कार कोणता आहे तर परमवीर चक्र. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महावीर चक्र. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जो आहे तो वीर चक्र. त्याच्यानंतर प्रत्यक्ष शत्रूबरोबर न लढता, म्हणजे शत्रुराष्ट्राशी न लढता इतर काही क्षेत्रामध्ये जर त्या सैनिकाने किंवा अर्थात मिलिटरी फोर्सेसच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने, अगदी नर्सिंग स्टाफमधल्या कर्मचाऱ्याने जर एखादा पराक्रम केला असेल तर त्यासाठी त्यांना जी वीरचक्र दिली जातात त्यामध्ये पहिलं आहे अशोक चक्र, त्यानंतर कीर्ती चक्र आणि सगळ्यात शेवटी शौर्य चक्र असे पुरस्कार दिले जातात. अर्थात या सगळ्यांचा श्रेष्ठतेनुसार क्रम लावत असताना अर्थात हे पहिले 3 पुरस्कार जे आहेत हे प्रत्यक्ष रणांगणावर शत्रू पक्षाशी लढताना आणि हे इतर ठिकाणी शौर्य गाजवलं असेल तर हे पुरस्कार दिले जातात. आता यामध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा भारत पाकिस्तान युद्ध असेल, भारत चीन युद्ध असेल, बरोबर, म्हणजे 1962 असेल, 1964, 1971 किंवा कारगिलचं युद्ध असेल, त्याच्यामध्ये ज्या सैनिकांनी शौर्य गाजवलेलं आहे त्यांना परमवीर, महावीर, वीर चक्र हे पुरस्कार दिले जातील. तर समजा काही अंतर्गत कारणासाठी एक सुरक्षा म्हणून ज्यावेळेला त्यांनी पराक्रम केला असेल त्यावेळेला अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र म्हणजेच उदाहरणार्थ काही आतंकवादी, नक्षलवादी कारवाया असतील अशामध्ये शौर्य गाजवलं असेल तर अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र दिलं जातं. अर्थात ह्या 6ही सैन्य पुरस्कारांचा जर आपण श्रेष्ठतेनुसार क्रम लावायचा झाला, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो, तर हा श्रेष्ठतेनंतर नुसार क्रम कसा असतो बघा. सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे परमवीर चक्र, त्याच्यानंतर अशोक चक्र श्रेष्ठतेनुसार अशोक चक्र, त्यानंतर महावीर चक्र म्हणजे एक इकडचं महावीर चक्र, त्यानंतर कीर्ती चक्र, त्यानंतर वीर चक्र आणि सगळ्यात शेवटी शौर्य चक्र. अशा पद्धतीने हा क्रम लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा की भारतीय सुरक्षा सेवामध्ये सर्वोच्च सैन्य पुरस्कार कोणता असणार आहे, परमवीर चक्र. पण ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या लक्षात असू द्या, त्याच्यावर सुद्धा परीक्षांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे. तर याच्यामध्ये माहिती आपल्याला की 2011च्या जनगणनेनुसार ज्यावेळेला आपण लोकसंख्येचा क्रम विचारात घेतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या जनगणनेनुसार सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे, अर्थात परीक्षेला तुम्हाला किमान जास्त लोकसंख्येची पहिली 5 राज्य आणि कमी लोकसंख्येची 5 राज्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश राज्याची होती. दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा होता. महाराष्ट्राच्या बाबतीत थोडंसं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन का होतं तर इथे लक्षात ठेवा, लोकसंख्येच्या बाबतीत आपला दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. या 2 आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात.
त्यानंतर तिसरा क्रमांक बिहार, चौथा क्रमांक अर्थातच पश्चिम बंगाल आणि पाचवा क्रमांक आंध्र प्रदेश. अशा पद्धतीने सर्वात जास्त लोकसंख्या असलेली ही 5 राज्य आहेत. तर कमी लोकसंख्येचा क्रम जर लावायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात कमी लोकसंख्या जी आहे ती लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची. त्याच्यानंतर लक्षद्वीप नंतर दमन दीव, दमन दीव नंतर पुढे दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली अर्थात हे केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर अंदमान निकोबार, त्यानंतर अंदमान निकोबार आणि सगळ्यात सिक्कीम. हा जर समजा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य विचारलं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल सिक्कीम. सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य विचारलं तर सिक्कीम, कारण हे पहिले जे 4 आहेत सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश विचारला तर तो लक्षद्वीप असेल, किंवा जो क्रम आहे तो लक्षद्वीप, दमन दीव, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, सिक्कीम. पण सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य विचारलं तर ते मात्र सिक्कीम असणार आहे. त्यामुळे भारतातील राज्यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर, 2 नंबरचं. फक्त जर समजा क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारलं तर हे उत्तर तिसऱ्या क्रमांकावर असेल. पुढे बिरजू महाराज कोणत्या कलेशी संबंधित आहेत? तर बिरजू महाराज यांच्याबद्दल तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. बिरजू महाराज हे कथक नृत्यशैलीशी संबंधित आहेत. जी कथक नृत्यशैली आहे त्याच्याशी ते संबंधित आहेत. कथक ही जी नृत्यशैली आहे ही अर्थातच उत्तर भारतामधील अतिशय प्रसिद्ध अशी नृत्यशैली आहे आणि त्याच्यातील प्रसिद्ध असं नाव म्हणजे बिरजू महाराज, की ज्यांना अगदी पद्मविभूषण पुरस्काराने वगैरे सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं. पुढे खालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे? आता पहिलं हरितगृह वायू म्हणजे नीट समजून घ्या मित्रांनो. हरितगृह वायू तुम्हाला माहिती असेल, हरितगृह ग्रीन गॅस, ग्रीन हाऊस कशाला म्हणतो आपण? अर्थात ग्रीन हाऊस म्हणजे की फळांची किंवा फुलांची शेती करत असताना आपण अगदी हिरव्या रंगाचं किंवा एक प्लॅस्टिक कोटिंग असं घर बनवतो आणि मग त्याच्यामध्ये तापमान वाढवलं जातं, कारण ते जे प्लॅस्टिकचं घर आहे ते सूर्याची किरणं बाहेर जाऊ देत नाही, बरोबर. पण अशाच पद्धतीनं आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे वायू आहेत ते वायू काय करतात की पृथ्वीवर येणारी जी सूर्यकिरणं आहेत ही परिवर्तित झाल्यानंतर पुन्हा पृथ्वीकडे ढकलतात किंवा शोषून घेतात. त्यामुळे ती पृथ्वीच्या वातावरणातच राहतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान वाढू लागतं. तर या हरितगृह वायू जे आहेत याच्यामध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे, कोणता नाही, असे प्रश्न अगदी तुम्ही बघाल तर MPSCच्या परीक्षांना सुद्धा हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. त्यामुळे हरितगृह वायू जे आहेत यांची नेमकी नावं आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आता यामध्ये या प्रश्नाच्या ऑप्शनपैकी ऑक्सिजन हा हरितगृह वायू नाही, क्लोरीन हा हरितगृह वायू नाही किंवा अमोनिया हा नाही. तर याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे तुमचं? मिथेन. पण नेमके हरितगृह वायू कोणती? पुढच्या परीक्षेला पर्याय बदलले जाऊ शकतील. तर यामध्ये लक्षात ठेवा, पहिलं म्हणजे बाष्पीभवनातून झालेली जी हवा म्हणजे थोडक्यात हवेतलं बाष्प असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड हा पर्याय बऱ्याचदा फसवतो, लक्षात ठेवा. नायट्रोजन डायऑक्साईड नाही, काय आहे? नायट्रस ऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईडचं रेणूसूत्र आहे NO2. NO2 हा हरितवायू नाही, तर काय आहे? नायट्रस ऑक्साईड हा हरितवायू आहे. किंवा जो ओझोन आहे, ओझोन आपण स्थितांबरामध्ये आहे, तो स्थितांबरामध्ये असणारा जो ओझोन आहे तो सुद्धा आपण पाहिलेला आहे की जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते शोषून घेतो. किंवा त्याचबरोबर मिथेन आहे. हे जे आहेत हे निसर्गामध्ये सापडणारे वायू आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, ऑक्सिजन, CH4. आणि काही वायू जे आहेत ते मानवनिर्मित आहेत. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ क्लोरोफ्ल्युरोकार्बन असेल, की याच्या वापरावर आता अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्यात आलेली आहे. क्लोरोफ्ल्युरोकार्बन असेल किंवा हायड्रोफ्ल्युरोकार्बन असेल, यासारखे जे वायू आहेत हे सुद्धा हरितवायू आहेत. हायड्रोफ्ल्युरोकार्बन असेल तर ही नावं एक्झॅक्ट लक्षात राहणं गरजेचं आहे. परीक्षेला कसाही प्रश्न विचारला तरी 4 पर्यायातलं उत्तर आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. बाष्प आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, ओझोन आहे, CH4 मिथेन आहे
CH4 म्हणजे मिथेन, O3 म्हणजे ओझोन, N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्ल्युरोकार्बन किंवा हायड्रोफ्ल्युरोकार्बन हे जे वायू आहेत त्यांना आपण हरितगृह वायू असं म्हणतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचा 3 नंबरचा ऑप्शन असेल. मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर ही ओवी कोणाची आहे? तर अर्थात ही सर्वांनाच माहिती आहे की ही ओवी कोणाची आहे? बहिणाबाईंची ही ओवी आहे. मन वढाय वढाय अर्थात वडाय वडाय उभ्या पिकातल डोर किती हाकला हाकला फिरी जात पिकावर, अशी जी ओळी आहे ती कुणाची? बहिणाबाई चौधरींची आहे. पुढे पंचवटी, त्रिभुवन, चातुर्मास, नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? तर यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक उदाहरणामध्ये पंचवटीमध्ये पंच हे अर्थातच संख्या विशेषण आलेलं आहे आणि पंचवटीचा अर्थ होतो 5 वडांचा समूह. त्रिभुवन, त्रिभुवन मध्ये सुद्धा त्रि हे संख्या विशेषण 3 भुवनांचा समूह. चातुर्मास मध्ये चातुर अर्थात 4, चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. नवरात्र, नवरात्रींचा समूह. त्यामुळे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की चातुर्मास, नवरात्र किंवा त्रि, पंच ही संख्या विशेषण आहेत आणि या सर्वांच्यावरून समूहाचा बोध होतोय. कशाचा बोध होतोय? समूहाचा बोध होतोय. मग ज्या सामासिक शब्दामधील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि त्याचा विग्रह करताना तुम्हाला समूह असा शब्द वापरावा लागतोय, समूहाचा बोध करावा लागतोय. पंचवटी 5 वडांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, चातुर्मास 4 महिन्यांचा समूह, नवरात्र नवरात्रींचा समूह. त्यावेळेला त्या समासाला आपण द्विगु समास किंवा संख्या पूर्वपद कर्मधारय समास, संख्या पूर्वपद कर्मधारय समास असंही त्याला आपण म्हणत असतो. द्विगु समास किंवा संख्या पूर्वपद कर्मधारय समास असंही त्यास म्हटलं जातं. पुढे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर अर्थात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोणत्या शहरामध्ये आहे? नाशिक शहरामध्ये पंचवटी हे ठिकाण आहे. पुढे भारतातील भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारला जातो भूदान चळवळीबद्दल. तर भूदान चळवळ स्वातंत्र्यानंतर विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती. अर्थात विनोबा भावे हे नाव तुम्हाला सर्वांनाच सर्व परिचितच आहे, कारण इतिहासामध्ये याचा बऱ्याचदा पण संदर्भ आलेला असतो. तर विनोबा भावेंनी भूदान चळवळ किंवा भूग्राम चळवळ सुरू केलेली होती आणि याच्यामध्ये की लोकांनी ज्यावेळेला स्वातंत्र्यानंतर काही लोकांच्याकडे प्रचंड अशा जमिनी होत्या, तर काही लोकांच्याकडे उदरनिर्वाहासाठी सुद्धा काही साधन नव्हतं. मग अशा वेळेला विनोबा भावेंनी आपल्या अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी दौरे काढून लोकांचं प्रबोधन करून लोकांना आपल्या ज्या जास्तीच्या जमिनी आहेत ह्या दान करण्यासाठी लोकांना आवाहन केलं आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांनी आपल्या शेकडो एकर, हजारो एकर जमिनी ज्या आहेत या दान केल्या. या चळवळीला आपण भूदान चळवळ असं म्हणतो आणि ही भूदान चळवळ कुणी सुरू केलेली होती? विनोबा भावे यांनी. विनोबा भावेंच्या बाबतीत आणि याच कार्यामुळे त्यांना 1983चा भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता. भारतरत्न पुरस्कार. स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून याच्यातल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामध्ये की तुम्हाला 1940 मध्ये ज्यावेळेला महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं, वैयक्तिक सत्याग्रहाचं जे आंदोलन सुरू केलं, ह्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनाचे पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे होते. पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे होते. तर तो एक संदर्भ आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. त्याच्यानंतर विनोबा भावेंच्या बाबतीमध्ये त्यांनी गीताई हे पुस्तक लिहिलं. अर्थात त्यांची तशी अनेक पुस्तकं आहेत, बहुतेक पुस्तकं ही अध्यात्मावर आहेत. तर त्यांनी गीताई हे पुस्तक लिहिलं. याच्यावर परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्यांनी सर्व सेवा संघ आणि सर्वोदय समाज या 2 संस्थांची देखील स्थापना केलेली होती. सर्व सेवा संघ आणि सर्वोदय समाज. ज्यावेळेला गांधीजींनी वर्धा या ठिकाणी आश्रम सुरू केला, त्या आश्रमाची जबाबदारी देखील विनोबा भावे यांच्यावर दिलेली होती. तर अशा प्रकारे यांच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला वगैरे विचारलं जाऊ शकतं.
पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण, असा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारलाय. तर ते विनोबा भावे. कोणता ग्रंथ लिहिला, गीताई. संस्था कोणत्या, सर्व सेवा संघ, सर्वोदय समाज. अगदी सविनय कायदेभंगामध्ये सुद्धा त्यांना तुरुंगवास झालेला होता 1932 मध्ये. तर त्यासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पुढचा 6वा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणते आहे, कोठे आहे? तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ह्याच्या स्थापनेवर वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. अर्थात अगोदरच्या जे इम्पेरियल बँक आहेत त्यांच्यामधून 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हिचं मुख्यालय जे आहे, अर्थात क्षेत्रीय कार्यालय सर्व ठिकाणी आहेत, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, पण मुख्यालय मात्र कुठे आहे, मुंबई या ठिकाणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. आणि कदाचित तुम्हाला आत्ताचे सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर विचारले जाऊ शकतील, तर त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शशिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भारतीय रिझर्व्ह बँक ही आपल्या थोडक्यात देशाची प्रमुख बँक किंवा भारत शासनाची बँक म्हणून कार्य करते. सर्व बँकांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं, त्यामुळे ही भारतातील सर्वोच्च बँक मानली जाते. तर त्यामध्ये या 2-3 गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा की मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे, स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झाली. यासारख्या फॅक्ट तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. पुढे शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेलं 18व्या शतकातील मराठी आरमार जे होतं ते पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर हे नाव आता सर्व मराठी मुलांना माहितीच आहे. कोणाला ओळख केलेलं होतं, कान्होजी आंग्रे. त्यामुळे त्यांना आपण अर्थातच मराठा आरमाराचे शिल्पकारच त्यांना मानलं जातं. कान्होजी आंग्रे हे मराठी आरमाराचे पहिले प्रमुख होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता, तर याचे उत्तर पटकन सांगता येईल. सर्वात दक्षिणेकडे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की गोव्याला लागून कोणता जिल्हा आहे, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर आहे, तर महाबळेश्वर, पाचगणी ही थंडहवेची ठिकाण आहेत, ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहेत. 40वा प्रश्न आहे, मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो. या घटकावर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. मराठी भाषा दिन जो आहे हा मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा साजरा केला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक विष्णू वामन शिरवाडकर, त्यांना विवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज या नावाने आपण ओळखतो, त्या विवा शिरवाडकरांच्या चा जन्मदिवस जो आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. विवा शिरवाडकरांच्या बद्दल माहिती असेल की त्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या नटसम्राट या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा ययातीला प्राप्त झाला वि स खांडेकरांच्या, आणि नटसम्राटला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार की तो भारतातला सर्वश्रेष्ठ हा किंवा सर्वोत्तम साहित्य पुरस्कार आहे, तो विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकाला प्राप्त झाला. अर्थात नटसम्राट हे नाटक मला वाटते महाराष्ट्रात माहिती नाही असा माणूस सापडणं दुर्मिळ आहे. नटसम्राटवरून परत अनेक चित्रपट सुद्धा निघाले. तर या नटसम्राट या नाटकाला त्यांना साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला होता 1987 साली. तर तेही तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण हे 20 ते 40 प्रश्न जे आहेत यांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला उरलेल्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाठवलं जाईल. धन्यवाद. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशा सांगा. त्या शंकांचं निरसन आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये करू. मित्रांनो, ओंकारकर अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी ऑनलाईन बॅचेस सुद्धा चालू आहेत. यामध्ये पूर्ण 4 महिन्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य अध्ययन हे विषय तुमचे पूर्ण केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील अतिशय नामवंत मंडळी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभते. त्याचबरोबर ओंकारकर अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही ओंकारकर अकॅडमीशी कायमचे जोडले जाऊ शकता. त्यामुळे अवश्य या संधींचा लाभ करून घ्या. तुम्हाला कोणतीही शंका असेल तरी क्लासच्या नंबरवर 9870480480
875 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.